अरे वहिनी कशा आहात? अरे शेखर भाऊजी मी बरी आहे. वहिनी ती पण बरी आहे. हा मुलगी आली ना बाळपणासाठी. हो का? आपल्या कामाचा सगळा लोड माझ्यावरच पडतं. आई ग आता जे आपण कामासाठी माणसं ठेवतो त्या 80 सीझनच्या टायमाला गावी निघून जातात. मग आपले वांदे होतात. मग आलेली ऑर्डर सोडून द्यावी लागते. पण झालं तरी काय? अहो मोठी ऑर्डर मिळते, बडी पार्टी आहे. लग्नासाठी त्यांना घरगुती फराळ हवाय. लाडू, चकली, शेव, चिवडा. पण आमचा माणूस आता गेला गावी. आता कामासाठी हात कमी पडतायत मला, म्हणून चाललो होतो तिकडे. ते आपले BMCतले कदम आहेत ना, हा हा त्यांच्या ओळखीतलं आहे कोणीतरी. ते बोलले काही कामगार देतो थोड्या दिवसासाठी. भाऊजी जर हे काम मी केलं तर मला पैसे मिळतील? तुम्ही हा हे आपलं रोजचंच काम आहे. मी बनवून देऊ शकते ना तुम्हाला फराळ. तुम्ही बनवत असाल तर टेन्शन नाही वहिनी. मला जे पैसे भेटतील ते मी तुम्हाला देईन. बर से मला ऍडव्हान्स मिळालाय, नाहीतर मी त्यांना नाही बोलून मोकळा झाला असतो. नाही 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 त्यांना नाही वगैरे बोलू नका. मी तुम्हाला बनवून देते. कधीपर्यंत हवाय? उद्या सकाळी. मी लिस्ट पाठवतो आणि तुम्हाला ऍडव्हान्स पण. हा पण सकाळी भेटेल ना सगळं? हा देते देते ना. थँक्यू हो वहिनी. मी देवळात चाललो होतो, पण देवाने आधीच ऐकलं. मी तुम्हाला ऍडव्हान्स पाठवतो आणि जे सामान आणले ना ते पण पाठवतो. ठीक, येऊ का? आता मार्केटमध्ये ऑर्गॅनिक गोष्टी फार आहेत, सो कॉम्पिटिशन टफ आहे. पण लकीली आपल्याकडे सप्लायर चांगले आहेत. सो बघूयात. सो मी स्वतः जाऊन भेटणार आहे लोकांना. म्हणजे आता मध, कॉफी, सगळे हबच्या गोष्टी हार्वेस्ट करणाऱ्या लोकांकडून घेऊन यावं असं डोक्यात आहे. दॅट्स अ ग्रेट आयडिया. आणि आकाश, आज मला आईने पुलावची रेसिपी शिकवली आहे. हो, आजचा पुलाव साक्षीने बनवलाय बर का. क्या बात आहे. अरे टेस्ट करून बघ. म्हणजे ठीक आहे, इतके काही काय खास नाही. आई बघा ना, ह्याला हे असं जरा काय पण रे? अप्रिसिएशन नाहीये की मी असं नाही करायचं. पहिल्यांदा बनवलंय ना तिने. मला तर इतका मस्त असं तर मी सगळा संपवून टाकणार आहे. येस येस ट्राय करा. Yes, 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 yes. स्टॉप चालेल. इट. नक्की ना. स्टॉप इट यार. काय नॉनसेन्स लेम गोष्टींवरती बोलताय. त्यापेक्षा इम्पॉर्टंट मॅटरवर कधी डिस्कस करणार आहे? मम्मा, गौतमच्या घरी विचारलेस की नाही? समायरा, अगं प्लीज एक्सक्युजेस देऊ नकोस. अजून किती दिवस वेट करायचंय मी? आणि का नाही विचारलं अजून? समायरा, अगं तुझ्या डॅडना येऊ दे, मग आपण बोलू या विषयावर नंतर. हा, बोलायचं काय? इट्स ऑलरेडी डिसाइडेड. अगं लग्नासारख्या गोष्टी अशा घाईघाईत ठरतात का? 4 लोकांशी बोलावं लागतं, थोडा विचार करावा लागतो. मग करा ना. का करत नाही आहात? तुम्ही मला सिरियसली घेत नाही आता? मी ना आता त्यांच्या घरी जाईन आणि सगळ्यांसमोर गौतमला लग्नासाठी प्रपोज करेन. गौतम? हो. OMG, तुला सांगितलं नाही यांनी? आकाश दादा, दिस इज हाईट का? अगं साक्षी, का टाइम वेस्ट करताय तुम्ही? सॅम स्टॉप इट. एवढं का इश्यू करतेस? समोरच्याला जरा वेळ तरी देत जा विचार करायला. पण कशाला विचार करायचा आहे? माझं ठरलंय. माझं लाईफ आहे आणि मला माझ्या लाईफ मध्ये गौतम हवाय. आणि तो साक्षी वहिनीचा भाऊ आहे. इट्स दॅट सिम्पल. सो पिक अप द फोन अँड कॉल हिज मदर. लग्न ठरेल. दॅट्स इट. साक्षी, साक्षी, आकाश, समायरा, काय वेडेपणा चाललाय तुझा? लग्नासारख्या गोष्टी अशा एका दिवसात ठरत असतात का? तुझे डॅडी आहेत, मी आहे, आम्ही सगळं बघू, ठरवू. काय आकांतांडव करतेस ग? साक्षीला आम्ही वेळ आली की सगळं शांतपणे सांगणार होतो, पण त्याच्या आधीच तू काय वाटलं असेल तिला? आपल्या सासरी इतक्या महत्वाच्या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्या जातात. समायरा, यू आर जस्ट इम्पॉसिबल. तू नेहमी मलाच का बोलतेस? रिमेंबर, मी गौतमशीच लग्न करणार.
साखरपुड्यासाठी पैसे जमवायचे असं दमून कसं झालं. हॅलो, हां हां शेखर भाऊजी. हां हां हो, तयारी चालू आहे. उद्या सकाळपर्यंत सगळं तयार करून ठेवते. भाऊजी ते उद्या ऑर्डरचे पैसे घेऊन या. हां हो हो, सगळं तयार आहे. हां आपल्या घरात गौतम आणि समाराच्या लग्नाचं डिस्कशन चालू आहे आणि मला यातलं काहीच माहित नाही. बघ, डिस्कशन असं काही नाही झालेलं आहे. सिरियसली सॅम म्हणाली की तिला गौतम सोबत लग्न करायचंय, एवढंच. दॅट्स इट. आणि तुला माहिती ना सॅम कशी आहे, विचार न करता जे मनात येईल ते करून बसते. आम्ही विषय सुद्धा नव्हता काढला नंतर. तिने आत्ता विषय काढला त्यामुळे मी सिरियस झालोय. आणि मला नाही वाटलं हे बोलावं असं तुझ्याशी. याचा अर्थ असा नाही की मला तुझ्यापासून हे लपवायचं वगैरे होतं, अजिबात नाही. मला असं झालं की उगाच तुला कशाला टेन्शन द्यायचं. सॉरी सॉरी. आकाश आकाश इट्स ओके. पण मला सांग, आता आपण काय करायचंय? मी आईशी बोलू का? नाही नको, आता नको. इट्स टू अर्ली. आकाश, खरं सांगू तर मला असं नाही वाटत की गौतम या लग्नाला तयार होईल. आणि इवन आई पण. आय रिअली डोंट नो ती या सगळ्यावर कशी रिॲक्ट करेल. आकाश, तुला माहिती आहे ना, समायरा. आय नो तुला काय म्हणायचंय ते. बाबांनी आधीच लाडून ठेवलंय तिला. आणि ती शरू आणि आसावरी सारखी समजूतदार नाही ना. पण शेवटी काय झालं तरी ती माझी बहीण आहे. हा, कधी कधी मूर्खपणा करते ती, पण ती वाईट नाही का.